नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी आणि उद्योजक कैलास अहिरे यांची 10 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप आहे। माजी मंत्री रावसाहेब दानवेंच्या नातवासह 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एनव्ही ऑटो स्पेअर्स कंपनीच्या शेअर व्यवहारातून घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। दानवेंचा नातू शिवम मुकेश पाटील विरोधात गुन्हा दाखल झालाय। कैलास अहिरे यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। पवन, नेमका काय प्रकार घडलाय? नक्कीच नाशिकच्या सातपूर येथील उद्योजक असलेले कैलास अहिरे हे भाजपचे देखील पदाधिकारी आहेत। त्यांची 10 कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे आणि या प्रकरणी रावसाहेब दानवे यांचे नातू यांच्यासह 8 जणांविरुद्ध नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर कंपनीतील 14% शेअर्स घेण्यासाठी 25 कोटींचा व्यवहार जो आहे तो ठरलेला होता आणि त्यापैकी 10 कोटी न देता शेअर्स हे स्वतःच्या नावे केल्याने हे तक्रारदाराच्या कुठेतरी लक्षात आलं आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणी रावसाहेब दानवे यांचा जो नातू आहे शिवम दानवे पाटील, त्याचबरोबर गिरीश पवार यांच्यासह आणखी काही साथीदार आहेत, त्यांच्यावरती नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर फसवणूक ही रक्कम त्यांनी खात्यातून हस्तांतरित करण्यात आल्याचं असं एकंदरीत लक्षात आलं। फिर्याददाराची दिशाभूल करण्यात आल्याचं देखील लक्षात आलेलं आहे। पुरुषाली, नक्कीच धन्यवाद पवन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नागपूरमध्ये पालिका निवडणुकांसाठी प्रशासनाची तयारी आता